शरणपूर येथे भूमाफिया पुन्हा सक्रिय. गेल्या 5 महिन्यांपासून ख्रिस्ती बांधव हे दहशतीच्या खाली जगत आहे. नाशिक डायजेशन ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड कंपनी नावाखाली ख्रिस्ती बांधवांच्या राहत्या घरी 120 घर मिळकत विक्री केलेली आहे. याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनला 1 गुन्हा दाखल. सरकारवाड्यात 2 गुन्हे. अजय श्रीवास्तव यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या दहातोंडे यांनी 3 महिन्यापासून सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये ही चौकशी का थांबवण्यात आली अशी मागणी ख्रिस्ती बांधव करत आहे. संबंधित प्रशासनाला हाताशी धरून अजय श्रीवास्तव, विपुल राठी यांनी 120 राहत्या घरी मिळकत विक्री केल्याने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. याबाबत पोलीस टाळाटाळ का करता? तात्काळ गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अमित इर्शिद यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. ॲडव्होकेट अमोल शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या दहातोंडे, संकेत ओहळ, अभिजित मकवाण, कुणाल साळवे, राहुल साळवे हे उपस्थित होते. सदर पत्रकार परिषद सामाजिक कार्यकर्त्या तिमथी दहातोंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. न्यूज वर्ल्ड मराठी वृत्तवाहिनी प्रतिनिधी प्रकाश धुरुळे. नमस्कार, माझं नाव तिमथी विश्वास दहातोंडे. गेल्या 5-6 महिन्यापासून शरणपूर परिसरामध्ये एक समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले. अजय श्रीवास्तव नामक या व्यक्तीने नाशिक डायजेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली 120 लोकांचे राहत्या घरासह मिळकती विक्री केलेले आहे. यामुळे पूर्ण समाज हा दहशतीत आलेला आहे. याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनला 2 आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनला 1 असा एक गुन्हा नोंद आहे. याची चौकशी सरकारवाडा पोलीस स्टेशन यांनी जी चौकशी केलेली आहे ती खरंच स्तुतीपात्र आहे. त्यांनी जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये बरेचसे मुद्दे बाहेर आलेले. पण गेल्या 3 महिन्यापासून ही चौकशी का थांबवण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे. सुरेश आव्हाड साहेबांना कोणी दबाव आणतं का राजकीय दबाव आहे का माननीय आयुक्त साहेबांचा दबाव आहे हे लक्षात येत नाही. पण अजय श्रीवास्तव यांच्या तोंडातून बरेचदा असं निघालेलं आहे की मी CP साहेबांना मॅनेज केलेलं आहे, माझं कोणीही काही करू शकत नाही. आणि परिसरामध्ये ज्यावेळेस या बातम्या अशा पसरल्या जातात तर समाज हा जास्त भयभीत होतो. आणि ह्या भयभीतपणामुळं काल पूर्ण समाज जाब विचारायला अजय श्रीवास्तव यांच्या घरावर गेला होता. त्याला जाब विचारण्यासाठी गेला असता अजय श्रीवास्तव हा समोर आला नाही, हा पळून गेला. यांनी कोणत्याही समाजाला उत्तर दिलेलं नाही आहे. आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनकडून जी काही चौकशी थांबलेली आहे आणि जे काही FIR दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते, यामुळं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू हा इशारा आज मी पोलीस प्रशासनाला देते.